तर सोलापूरच्या बार्शीमध्ये शरद पवारांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलाय। पवार गटाचे नेते विश्वास बारबोले यांचे या ठिकाणी भावी आमदार म्हणून बॅनर झळकले। पवार गट आणि ठाकरे गटामध्ये बार्शीच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे गटाचे नेते दिलीप सोपल यांनी 2019 ला विधानसभा लढवलेली होती। काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज बार्शीच्या दौऱ्यावरती आहेत आणि सोलापूरमध्ये आज त्यांच्या वेगवेगळ्या सभा आणि त्याचबरोबर मेळावे जे आहेत या ठिकाणी होणार आहेत। आपण आता आहोत बार्शीमध्ये, बार्शीच्या पांडे चौकामध्ये या ठिकाणी शरद शेतकरी संवाद मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आणि खरं तर बार्शीची जागा जी आहे ते उद्धव ठाकरे पवार साहेबांना विनंती, आपण धैर्यशील भैया मोहिते पाटील माढ्याच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारीची आणि विजयाची तुतारी फुंकली असे माढ्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील शरद पवार आज या ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत। खरं तर बार्शीतील राजकारण जे आहे ते आता वेगाने बदलताना पाहायला मिळते, कारण ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल जे आहेत ते या ठिकाणी मागील विधानसभेवेळी ठाकरे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाकडून जे आहे ते या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरे गेलेले होते। मात्र आता या ठिकाणी ही जागा जी आहे ती कोणाच्या वाट्याला जाणार याकडे देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, कारण शरदचंद्र पवार गटाच्या वतीने या ठिकाणी जंगी शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येते आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते विश्वास बारबोले यांचे बॅनर्स देखील या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद मुंडाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, बार्शी, सोलापूर।